जूनचे 15 दिवस झाले आहेत तरी देखील पुणे शहरात पावसाने हजेरी लावलेली नाही। त्यामुळे पुणेकरांना आता पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे। खरं तर पुणे महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ते म्हणजे पुणे शहरात दिवसाआड पाणी सोडण्यात आलेले आहे आणि त्याचाच फटका महिलांना पडलेला आहे। आपण त्याच महिलांना सोबत काही चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल, दिवसाआड पाणी सोडण्यात आलेले आहे, काय समस्यांना सामोरे जावं लागतंय? म्हणजे मेन म्हणजे आम्ही आमच्याकडे जागा खूप कमी आहे, भरून ठेवायला एवढी जागा नाही आमच्याकडे, एवढंच। मग काय केलं पाहिजे महापालिकेने? तुम्हाला जागा कमी आहे, परत भरून ठेवायला काय नाही? रोज निदान 2 तास तरी सोडा, पण रोज सोडा, असं एवढंच। टायमिंग कमी केला तरी चालेल, पण रोज सोडा। तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? मला भरपूर त्रास सहन करावा लागते, कारण आम्हाला भरपूर पाण्याची सवय झालेली आहे। हे बरोबर बोलले या की रोज 5 तास असतं ते निदान 2-3 तास तरी सोडायला हवं, निदान कामं तरी सुरळीत होतील ना। हे असं खूप प्रॉब्लेम होतो पाण्याचा, आणि खरं तर हे भरपूर वर्षांनी असं झालेलं आहे, नाही का, की हा प्रॉब्लेम आलाय पाण्याचा। इथून मागे तर कधी काही झालं नाही, पण बरोबर आहे, हे निदान 2-3 तास तरी सोडावं असं मला वाटतं रोज। अजून किती दिवस पाऊस झाला नाही तर पाण्याचे असं असून समस्यांना सामोरे जावे लागेल, तर मग त्या पुढे काय करणार? त्यापुढे मग आता आम्ही समजून घेणार ना, की म्हणजे जे आहे त्याच्यात पाणी भरून जेवढं आहे तेवढं वापर करू शकतो आम्ही। मग काही महिलांना स्वच्छते म्हणजे भांडी असू दे, धुणे असू दे, सगळं करावं लागतं, मात्र पाण्याचीच कपात झालेली आहे, त्यामुळे काय काय समस्यांना सामोरे जावं लागतं। सगळ्याच लागतं, सगळ्यांची पोरांची शाळा बिळा सगळ्यांचं आहेत, म्हणजे इथं बऱ्याच जणांचं। सकाळी 1 तास का 2 तास का सोडा, दिवसाआड सोडण्यापेक्षा। खरं तर महानगरपालिकेला सुरुवातीपासूनच माहिती होतं पाणी कपातीचा त्रास होणार आहे, त्यामुळे आता घेण्यापेक्षा सुरुवातपासूनच थोडं थोडं पाणी हे केलं असतं तर आज हा सामना करावा लागला नसता। हो, बरोबर बरोबर आहे, कारण का बाहेर जे पाणी जास्त करतात, बरोबर, हे जर आधी नियोजन केलं असतं तर आता थोडं एवढं हे नसतं झालं। म्हणजे एक दिवसाआड तुम्ही करताय तर रोज 2-3 तास तरी सोडा ना निदान। आमचं तेवढंच म्हणणं, एक तर वस्ती पातळीत आम्ही राहतोय, आम्हाला काही टाक्या नाहीयेत भरून ठेवायला वगैरे, त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो पाण्याचा। आणि त्यात इथं टॉयलेटची वगैरे सारखी कामं चालू असतात, त्याच्यामुळे खूप आम्हाला सामोरं जावं लागतं। तुम्ही नगरसेवक आहे इथले, यांना सांगितलेलं आहे की काही ते टाक्या नाहीये, त्यामुळे असे सांगितलेत का तुमच्या समस्या? आता त्यांना जेव्हा त्यांनी जेव्हा हे करायला आलते की इथली कामं चालू करणार आहेत, त्याच्यानंतर कोणच नाही आलं। फक्त ते कामगार लोक ते कामं करतायत, ते पण त्यांना कोणी काय बोललं की ते पण 4-4 दिवस येत नाहीत, त्यांना आम्हीच बोलतो, आम्हीच हे करतो। मग एक जर आमच्या इथला मुलगा आहे त्याला सांगतो आम्ही की बाबा असं असं समस्या आहे आमची, नाही का, तेवढं सॉल्व्ह कर। मग त्यांनी काय सांगितलं ते करतो, नाही तर मग हाय तशीच कामं पेंडिंग पडतात। आणि आता गटारींची वगैरे सगळे समस्या, आता पाऊस जर लागला तर पुढं कसं होणार आमचं? सगळे चेंबर वगैरे सगळे जाम आहेत, सगळे चॉकअप झालेले आहेत। मध्ये फर्स्ट टाइम पाऊस पडला होता तेव्हा अख्ख्या वस्तीत पाणी होतं, प्रत्येकाच्या घरात पाणी होतं, आणि चेंबर अख्ख्या फुल भरल्या होत्या। तर त्याचं सुद्धा अजून काम नीट केलेलं नाहीये। फरशा टाका म्हणलं तर कोबे करून चाललेत, काही करत नाहीयेत। आता महापालिकेकडनं काय अपेक्षा आहेत? पाणी कपात अशीच होत गेली तर तुम्हाला अजून जास्त त्रास सहन करावा लागेल, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे? आमची फक्त अपेक्षा आहे की जे 1 दिवसाआड सोडतात तिथं रोज 2-3 तास जरी रोज सोडलं तरी चालेल आम्हाला, बाकी काय आमचा काय प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, मान्य आहे आम्हाला की पाऊस पण नाहीये, म्हणजे मान्य आहे की पाऊस पण कमी आहे, सगळीकडेच कमतरता झालेली आहे पाण्याची। तर जिथं तुम्ही 5-5 तास 1 दिवसाला सोडताय तिथं 2-2 तास जरी सोडलं तरी चालेल, काही हरकत नाहीये, आम्ही समजून घेऊ शकतो, आम्ही करू ऍडजस्ट तेवढं। पाणी पण आम्ही आता जपूनच वापरतो, तसं पहिल्यापासून आमच्याकडे जपूनच वापरतो, कारण का टाक्या नसल्यामुळे आम्ही आहे तसंच ऍडजस्ट करतोय सगळं। थोडं थोडंच वापरतो ग, संडास बाथरूम त्यात मध्ये घरीच आहेत, पाणी किती लागते, काल तर किती प्रॉब्लेम येऊन बसला, खूप कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागते तुम्हाला? सगळ्याच जावं लागतंय, पाण्याच्या जावं लागतंय, सगळ्याच गोष्टीला जावं लागतंय। आता झोपडपट्टी कोणी विचार करते? निवडून यापुरती तात्पुरती करतात, आम्ही काम करू करतात का काम? हा, तेव्हा पाया पडाय त्या झोपडपट्टीत, आणि आता काय एकदा निवडून गेल्या कोणत्या झोपडपट्टीत इचरत नाही। पाऊस आला तर गटारांची पाणी आमच्या घरांनी सगळं पाणी उपसावं लागतंय, अशी बी कंडिशन होते आमचं। तुमच्या कुटुंबात किती सदस्य आणि कसं नियोजन करताय मग आता सध्या पाण्याचं? मग आता कालपासून तर झालंय, मग आता करू व्यवस्थित। किती सदस्य किती आहेत घरात? घरात 3-4 माणसं आहेत। कसं नियोजन करता? मग हे काय असंच करतोय, ठीक, थोडे पाण्याने काय करायचं। काल तर का आमच्या मालकाने आंघोळच नाही केली, कधी धुणंच नाही धुवायचं, कधी काय करायचंच नाही, मग अशी कामं करावं लागतात ना ग।
हा? काल शाळा देखील सुरू झाल्या. काल शाळा सुरू झाल्या, काल आंघोळीला सुट्टी दिली, दुनियाला सुट्टी दिली. मग आज पाणी आलं तर आज ते पाणी होऊस तोवर काम तेच करत होते. पाण्याच उठलं तसं पाण्यात काम चालेल. कालचं आजचं धुणं पाणी उद्या नाही यायचं ती भरून ठेवणं वाट्या लोट्या, मग हेच काम चाललंय, दुसरं काय काम केलंच नाही. आता शाळेचं पण काय ना, शाळा असल्यामुळे आम्हाला एक दिवस शाळेचं सुट्टीच करावी लागणार आहे. शाळेची सुट्टीच करायला लागणार. पाणी ते उद्याचं पाणी आजच भरत बसायला लागणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही रोज सोडलं तर आम्ही रोजच्या रोज भरून घेतलं तर आमची शाळा पण व्यवस्थित होईल ना. किती मेंबर किती आहे तुमच्या घरात? अगं आता आमच्याकडे ना तसे आम्ही 10 जण आहेत. मग कसं नियोजन करताय सध्या? आता कालचा तर दिवस असा गेला. आज आम्ही भरून ठेवले डबडी सगळे डबे बिबे भरून ठेवले. आज कसल्या डब्यांमध्ये पाणी कसं? स्टीलच्या डब्यात का तुम्हाला गाण्याचे. बॅनर नाहीत का ते? अरे आता दिवस काय बघ, नंतर पाणी यायला लागलं ना की भांडे आणून ठेवलं की त्याचा पसारा होतो. ते पसारा कुठे ठेवायचा म्हणून ते जास्त आणता पण येत नाही ना आम्हाला. त्यात मध्ये गटारीची पाणी पाऊस आले तर आमचं किती कंडिक्शन बेकारी होती. घरांनी पाणी येतंय, नंतर निवडून येऊस तर तिले गोड बोलतात, पाया पडतात. आम्ही सगळं विचार करतो, आम्ही सगळी कामं करतो, संडास बाथरूम करून देतो आणि पाणी घरांनी येतं पावसाळ्यात. ती बी आमचं कंडिक्शन कुणाला सांगायचे, पण आता काय परिस्थितीमुळं त्याला तोंड द्यायचंय. नगरसेवकांना नाही सांगितलं ते? सांगितलं तरी ती काही येत नाही. गटारी तुंबली तरी बाई येत नाही. पार आतमध्ये बांधून तर दिलंय, पण आतमध्ये ती घाण आली तरी ती काढू शकत नाहीत त्यांची कामगार लोक. एवढं कंडिशन आहेत. सांगून गेले तरी येतोय म्हणतात आणि जा आलं माघारी की कशाची येतात, अशी लोक करतात. कुणाला सांगते? काय मागणी करताय मग आता? मग आता करावं झोपडपट्टीची सुधारणा, अशी माझे म्हणणं आहे. दुसरं काय, बांधून द्यावा असं सगळ्यांचं झालंय. आमचाच एवढा टप्पा राहिलाय. आणि पावसाळ्यात किती जवळजवळ गटारी आहे, सगळं घरांनी पाणी मुरतं. का ती काय पॅक केलेली आहे गटारी, मग पाणी येतं घरातनं, ती गाणीच गुणीचं काढावं लागतंय आम्हाला. एकंदरीतच आपण पुणे महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे दिवसाड पाणी कपाती पाणी सोडण्याचा, त्यावर महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहे आणि महिलांकडनं सांगण्यात आलं आहे दिवसाड पाणी सोडण्याऐवजी दररोज दिवसाला फक्त 2 तास जरी पाणी सोडलं तरी आम्हाला पुरेसं आहे, आम्ही ऍडजस्ट करू शकतो, असे महिलांकडनं प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.